धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात। कृषी विभागातील घोटाळ्याची ईडी चौकशी करण्यासाठी सुरेश धस करणार तक्रार। ईडीला पाठवणार पत्र। 200 कोटींच्या गैरव्यवहारांचा आरोप। माझं काही बरं वाईट झाल्यास आई आणि विराजची काळजी घे। अपहरण आधीचा मुलगी वैभवी सोबतचा संतोष देशमुखांचा शेवटचा संवाद। वैभवीचा पोलीस जबाब पुढारी न्यूजच्या हाती। कृष्णा आंधळेनं धमकी दिल्याचाही उल्लेख। महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची चौकशी। श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याची 1.5 तास विशेष पथकाकडून चौकशी। महादेव मुंडे यांचा खून प्लॉटिंगच्या व्यवहारातून झाल्याचाही संशय। अमानुष मारहाण प्रकरणी बीडच्या सतीश भोसले विरोधात 2 दिवसात 2 गुन्हे। मात्र 48 तासानंतरही आरोपी फरारच। तर भाजपचा पदाधिकारी असलो तरी मी अन्नप्रेमी सुरेश धस यांची स्तुती करणारा भोसलेंचा व्हिडिओ व्हायरल। निलंबन मागे घेण्याच्या विनंतीसाठी सपाचे आमदार अबू आझमींचं विधानसभा अध्यक्षांना पत्र। छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांबाबत आदर। निलंबनानंतर आझमींना उघड। मुंबईतील सहारा हॉटेलमध्ये 41 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या। पत्नीच्या जाचाला कंटाळून संपवलं जीवन। काम करत असलेल्या कंपनीच्या संकेतस्थळावर अपलोड केली सुसाईड। सोलापूरच्या बार्शीतील सुरडी गावात हवेत गोळीबार करत बँकेवर दरोडा। 45 मिनिटात दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश। 3 आरोपींसह 1 रिव्हॉल्वर आणि 2 कोयते केले जप्त। चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारी आता पोलिसांच्याच जीवावर उठली। बारमध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांवर चाकूने सपासप वार। एका पोलिसाचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी। कोकणात शिमग्यासाठी जाणाऱ्यांची तुफान गर्दी। मात्र खासगी ट्रॅव्हल्सकडून चाकरमान्याची लूट। हवाच्या सव्वा दरात विकल्या जात आहेत तिकीट। आज जागतिक महिला दिन। राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। राजभवनात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम। तर संसदेत 15 कर्तृत्ववान महिलांचा गौरव।